आज आपण डिस्कस करणार आहोत पी बी रेशोबद्दल. फंडामेंटल ॲनालिसिस करताना आपण खूप सारे रेशोज कन्सिडर करतो. कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस करायचं असेल तर आपल्याला कंपनीचा EPS बघायला लागतो, कंपनीचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट बघायला लागते किंवा ROCE बघायला लागतो, त्याचबरोबर PE रेशो बघायला लागतो. असाच एक रेशो आहे जो हेवी मेटल इंडस्ट्री जे असतात, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असतात, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा समजला जातो. त्याचं नाव आहे PB रेशो. PB रेशोचा फुल फॉर्म जर तुम्ही बघाल तर प्राईस टू बुक रेशो असं त्याचा फुल फॉर्म आहे. आणि ह्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं असतं किंवा कशा पद्धतीनं हा कॅल्क्युलेट केला जातो आणि कशा पद्धतीनं ओळखलं जातं की कुठल्या कंपनीचा PB रेशो किती आहे आणि त्यावरनं आपल्याला ठरवायचं आहे की कंपनी ही अंडर व्हॅल्यू आहे का ओव्हर व्हॅल्यू आहे. तर याच गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर PB रेशो म्हणजे काय? तर सगळ्यात पहिला जर PB रेशोचा फॉर्म्युला आपण बघितला तर आपल्याला दिसतो की PB रेशो इज इक्वल टू शेअर प्राईस डिवायडेड बाय बुक व्हॅल्यू पर शेअर. कंपनीची शेअर प्राईस घ्यायची आहे आपल्याला, करंट मार्केट जी प्राईस चालू आहे ती, त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे बुक व्हॅल्यू पर शेअरनं. आता इथे बुक व्हॅल्यू कशी काढायची? कन्फ्युजनची गोष्ट आहे. बुक व्हॅल्यू काढायची कशी? तर बुक व्हॅल्यूसाठी आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो, तो आहे बुक व्हॅल्यू इज इक्वल टू ॲसेट मायनस लायबिलिटी. कंपनीचे जे काही ॲसेट्स असतात, कंपनीचे ॲसेट्स म्हणजे कंपनीचं कुठेतरी लँड असेल किंवा कंपनी ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर ती मशिनरी असेल किंवा अजून काही कंपनीचे ॲसेट्स असतील, स्वतःची जागा असेल, स्वतःची बिल्डिंग असेल, तर ते कंपनीचे ॲसेट्स झाले. म्हणजे जे कंपनी ओन करते, स्वतःची आहे, म्हणजे त्याच्यासाठी त्यांचे म्हणजे कुठल्याही गोष्टी त्यांनी उधार घेतलेल्या नाही आहेत, ती स्वतःची आहे, कंपनीच्या स्वतःच्या नावावर आहेत, त्याला ॲसेट म्हणतात. त्याच्यानंतर लायबिलिटीज, कंपनीनं किती लोन घेतलेलं आहे, किती पैसे बँकेकडनं लोन घेतलेले आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या इन्व्हेस्टरकडनं लोन घेतलेलं आहे जे त्यांना ते परत करायचं आहे, अशा गोष्टीला म्हणतात लायबिलिटीज. तर ॲसेटमधनं जेवढे टोटल ॲसेटची व्हॅल्युएशन आहे त्यातनं जर लायबिलिटीज आपण मायनस केल्या तर जी राहिलेली आपल्याला अमाऊंट मिळते ती असते कंपनीची बुक व्हॅल्यू. आता फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर एखादी कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल XYZ कुठलीही कंपनी पकडू आपण, त्याचे जर ॲसेट 100 करोड रुपयाचे आहेत आणि त्याच्यावर लायबिलिटी जी आहे ती 30 करोड रुपयाची आहे, म्हणजे टोटल ॲसेट आहेत 100 करोड रुपयाचे पण लायबिलिटीचे 30 करोड रुपये आहेत, तर मग 70 करोड ही त्यांची बुक व्हॅल्यू झाली. तर कंपनीकडे आत्ता जर नेट वर्थ असं जर म्हणायची झाली, त्याला दुसरा शब्द नेटवर्थ आहे, तर कंपनीची नेटवर्थ किती आहे? 70 करोड रुपयाची कंपनीची नेटवर्थ आहे आणि त्याप्रमाणे आत्ता आपण ती बुक व्हॅल्यू डिसाईड करतोय. तर आपल्याला इथे बुक व्हॅल्यू तर मिळाली. आपला जो फॉर्म्युला आहे PB रेशोचा तो काय सांगतो? शेअर प्राईस डिवायडेड बाय बुक व्हॅल्यू पर शेअर काढायचे. तर बुक व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली, तर बुक व्हॅल्यू पर शेअर कशी काढायची? तर बुक व्हॅल्यू पर शेअरचा जर फॉर्म्युला आपण बघितला तो आहे ओरिजिनल जी बुक व्हॅल्यू आहे त्याला जर आपल्याला नंबर ऑफ शेअर, टोटल नंबर ऑफ शेअर्स किती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यानं जर डिवाइड केलं तर आपल्याला बुक व्हॅल्यू पर शेअर मिळते. आता इथे आपण असं ॲझ्युम करूया की टोटल नंबर ऑफ शेअर जे आहेत या कंपनीचे, आत्ता जे आपण एक्झाम्पल बघतोय त्याचे 35 लाख शेअर मार्केटमध्ये आहेत आत्ता, तर हे त्याचे टोटल नंबर ऑफ शेअर्स झाले. तर हे जर आपण आता फॉर्म्युलामध्ये टाकले बुक व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर्स, तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 200 रुपयाची. म्हणजे 70 करोडला जर 35 लाखाने आपण डिवाइड केलं तर 200 आपल्याला एक व्हॅल्यू मिळते. 200 रुपीज मी इथे लिहिलं आहे, ॲक्च्युली 200 आपल्याला पकडायचं आहे, 200 रुपीज नाही पकडता येणार. तर 200 आपल्याला इथे व्हॅल्यू मिळते आहे. तर ह्याचा अर्थ असा झाला की करंट मार्केट प्राईज आणि जी बुक व्हॅल्यू आहे किंवा आपण ज्याला म्हणतो बुक व्हॅल्यू पर शेअर, त्याच्यामध्ये आपल्याला काही डिफरन्स बघायला मिळतो. आपण असं ॲझ्युम करूया करंट मार्केट शेअर आत्ता या एक्झाम्पलमध्ये 350 रुपये चालू आहे. म्हणजे आत्ता जो स्टॉक मार्केटवर हा फॉर एक्झाम्पल जो आपण ॲझ्युम केलेला शेअर आहे तो 350 रुपयाला ट्रेड होतो आहे, पण त्याची जी ॲक्च्युअल जी बुक व्हॅल्यू पर शेअर आहे ती 200 रुपयाची आहे. म्हणजे मार्केट व्हॅल्यू ही बुक व्हॅल्यूपेक्षा खूप जास्त पटीनं जास्त आहे. म्हणजे इथे लोक काय करतायत? प्रीमियम देत आहेत. पण आपल्याला रेशो काढायचं आहे. PB रेशो काढायसाठी आपल्याला काय पाहिजे होतं? शेअर प्राईस पाहिजे होती आणि बुक व्हॅल्यू पर शेअर पाहिजे होती. शेअर प्राईस आपल्याला मिळाली 350 रुपये आत्ता चालू आहे आणि बुक व्हॅल्यू पर शेअर आपण काढली 200 रुपये आहे. मग ह्याच व्हॅल्यू आपण जर PB रेशोच्या फॉर्म्युल्यामध्ये एंटर केल्या तर आपल्याला मिळतं 350 जी आपली शेअर प्राईस आहे त्याला आपण डिवाइड केलं बुक व्हॅल्यू पर शेअरनं, तर आपल्याला एक रेशो मिळतो 1.75चा. तर हा 1.75 म्हणजे कंपनीचा जो आहे तो PB रेशो आहे. आता 1.75 रेशो आला आहे म्हणजे ह्याला काय समजायचं, कशा पद्धतीनं इंटरप्रेट करायचं? तर आत्ता करंट मार्केट प्राईस जी चालू आहे त्याच्यापेक्षा 1.7 म्हणजे करंट मार्केट व्हॅल्यू जी चालू आहे ती बुक व्हॅल्यूपेक्षा 1.75 टाइम जास्त आहे.
म्हणजे इथे इन्व्हेस्टर काय करतायत 1.75 टाइम्स 1.75 टाइम्स जास्त प्रीमियम देत आहेत एखाद्या ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमधल्या शेअरसाठी. बुक व्हॅल्यू पर शेअर 200 आहे, पण कंपनीसाठी किंवा स्टॉकसाठी इन्व्हेस्टर 350 रुपये आत्ता पे करतायत. म्हणजे तुम्ही 1.75 टाइम्स इथे जास्त पैसे पे करताय त्या पर्टिक्युलर शेअरसाठी. आता हे का करताय, याच्यासाठी आपल्याला थोडीशी कंपनीची ग्रोथ वगैरे बघायला लागते, थोडासा पास्ट डेटा बघायला लागतो, कंपनीची ग्रोथ कशा पद्धतीने झाली आहे आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये कंपनीची ग्रोथ कशी होणार आहे याच्यावर थोडेसे इन्व्हेस्टर विचार करतात आणि त्यासाठी हे प्रीमियम जास्त पे केलं जातं. आता पी-बी रेशोचा दुसरा एक फॉर्म्युला आहे मार्केट व्हॅल्यू डिवायडेड बाय बुक व्हॅल्यू. हा एक सिंपल फॉर्म्युला आपल्याला मिळतो. आता मार्केट व्हॅल्यू कशी काढायची, तर कंपनीची शेअर प्राईजला जर तुम्ही टोटल नंबर ऑफ शेअर्सनं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला कंपनीची मार्केट व्हॅल्यू मिळते, म्हणजे त्याला मार्केट कॅपिटल म्हणतात. त्या मार्केट कॅपिटलला बुक व्हॅल्यूनं जर डिवाइड केलं तरी तुम्हाला सेमच इथे व्हॅल्युएशन मिळू शकतं आणि त्याप्रमाणे तुम्ही पी-बी रेशोचा दुसरा फॉर्म्युला यूज करून पण पी-बी रेशो काढू शकता. आता लोक इन्व्हेस्टर इथे प्रीमियम देऊन का हे करतायत, तर फ्युचर पर्स्पेक्टिव्ह बघतायत, फ्युचर ग्रोथ कंपनीचे बघतायत, म्हणून लोक इथं 1.75 टाइम्स जास्त पैसे देऊन हा स्टॉक खरेदी करतायत. म्हणून याची करंट शेअर प्राईस 350 रुपये दिसते आणि बुक व्हॅल्यू पर शेअर 200 रुपये दिसते. म्हणजे या कंपनीमध्ये थोडीशी ग्रोथ आहे असं आपल्याला इथे दिसून येते. आता ही ग्रोथ कशावरनं काढली जाते, ॲसेट्स असतात, कारण बुक व्हॅल्यू प्राईस टू बुक व्हॅल्यू काढायची आहे आणि बुक व्हॅल्यू ही टोटली ॲसेट्सवर डिपेंड असते. ॲसेट्स आणि लायबिलिटीवरनं आपण बुक व्हॅल्यू काढली. तर मग इन्व्हेस्टर काय विचार करतायत इथे, या कंपनी जे ॲसेट्स आहेत, कंपनीमध्ये ज्या काही ॲसेट्स आहेत, मशिनरी झाल्या, त्यांची लँड झाली किंवा त्यांचे जे कंपनी ओन करते त्या ॲसेट्सची व्हॅल्यू ही चांगल्या पद्धतीने तिथे कॅल्क्युलेट होऊन येत आहे असं इन्व्हेस्टरचं म्हणणं आहे. म्हणून ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये इन्व्हेस्टर जास्त प्रीमियम देऊन तिथे पे करतायत. आता हे ॲसेट दोन प्रकारचे असू शकतात, एक डिप्रिसिएशन ॲसेट असू शकतात किंवा ॲप्रिसिएशन ॲसेट असू शकतात. म्हणजे डिप्रिसिएशन ॲसेट म्हणजे काय, की एखाद्या कंपनीमध्ये मशिनरी जर असेल तर त्याची व्हॅल्यू कमी होत जाते, कारण मशीन वापरलं जातं आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. मग ती कमी झालेली व्हॅल्यू कशी आहे त्याच्यावरनं त्यांची बुक व्हॅल्यू ठरते. आता फॉर एक्झाम्पल जर आपण IT इंडस्ट्री घेतलं तर IT इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं असं जास्त काही ॲसेट्स नसतात, कारण ऑफिस असतं त्यांच्याकडे आणि एम्प्लॉईज असतात आणि कम्प्युटर्स असतात किंवा काही वेगळ्या गोष्टी असतात. तर ह्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या नसतात. कधी कधी जे ऑफिस असतं ते रेंटवर असतं, कधी कधी ते स्वतःच्या पैशावर असतं. त्यामुळं एम्प्लॉईज जे असतात हे ॲसेटमध्ये कॅल्क्युलेट होत नाहीत, ते एक्सपेन्समध्ये कॅल्क्युलेट होतात, कारण IT कंपनीज काय करतात, आपल्या एम्प्लॉईजला चांगला पगार देतात, मग ते एक्सपेन्समध्ये जातं, ते ॲसेटमध्ये येत नाही. म्हणून जर तुम्ही IT कंपन्यांचे पी-बी रेशो बघितलं तर खूप जास्त तुम्हाला हायर साईडला दिसून येतात. त्यामुळं IT कंपन्यांचे आपण पी-बी रेशो न बघता आपण पी रेशो कॅल्क्युलेट करतो. मग पी-बी रेशो बघायचं कुठल्या कंपनीचा, तर हेवी इंडस्ट्रीज असतात, जसं की मेटल इंडस्ट्रीज झाली, ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीज झाली, त्याच्यानंतर रिअल इस्टेटची कंपनी झाली, ज्याच्यामध्ये ॲसेट जे असतात ते एकदम स्टेबल आणि त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करता येते. जे काही ॲसेट्स आहेत, मशिनरीज असेल किंवा ऑइल अँड गॅसमधली मशिनरी असेल, रिअल इस्टेटमध्ये त्या बिल्डिंग्स असतील किंवा लँड असेल, याची व्हॅल्यू जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो आणि लायबिलिटीज त्यातून मायनस करतो तेव्हा आपल्याला एक परफेक्ट बुक व्हॅल्यू तिथे मिळते. त्याच्यामुळे आपल्याला जर पी-बी रेशो जर कन्सिडर करायचा असेल आणि बघायचा असेल तो फक्त आपण हेवी इंडस्ट्रीजचा चांगल्या पद्धतीने बघू शकतो आणि त्याच्यावरनं अंदाज लावू शकतो की कंपनी ओव्हर व्हॅल्यू आहे का कंपनी अंडर व्हॅल्यू आहे. आता या कंपन्यांचा पी रेशो का नाही चेक करायचा, तर तो सायकलिक असतो. जसं की आत्ता आपण बघतोय मेटलची सायकल थोडीशी चेंज होते आणि चांगल्या थोड्या पद्धतीनं मेटल्स चालत आहेत, किंवा रिअल इस्टेटची सायकल चेंज होते आहे त्यामुळं थोडासा चेंज बघायला मिळतोय. त्यामुळे ही जी पी रेशो असतो तो सायकलिक असतो अशा इंडस्ट्रीजचा. म्हणून या इंडस्ट्रीजचा पी रेशो कॅल्क्युलेट करायला लागतो आणि पी रेशो व्यवस्थित पद्धतीने आपण जर बघितला तर आपल्याला तिथे एक व्हॅल्युएशन व्यवस्थित कळतं आणि त्यानंतर आपण तो स्टॉक फंडामेंटली व्यवस्थित आहे असं समजतो आणि तो स्टॉकमध्ये बाईंग करतो. आता पी रेशो तर आपल्याला इथे मिळाला आहे 1.75चा या एक्झाम्पलमध्ये. कुठला पी रेशो सगळ्यात जास्त आहे जेणेकरून आपल्याला कळेल की कंपनी अंडर व्हॅल्यू आहे का कंपनी ओव्हर व्हॅल्यू आहे. तर गुड पी रेशो कुठला आहे, तर जे प्रो इन्व्हेस्टर आहेत, जे चांगले इन्व्हेस्टर आहेत, त्यांच्या मते जर तुमचा पी रेशो 3पेक्षा कमी असेल,
म्हणजे 3पेक्षा पी रेशो कमी असेल, जो आपल्याला आत्ता ह्या एक्झाम्पलमध्ये दिसतोय, तर ती एक सॉलिड इन्व्हेस्टमेंट असू शकते. त्या कंपनीमध्ये तुम्ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकता. किंवा ह्या कंपनीचा पी बी रेशो, सॉरी तर पी बी रेशो म्हणतो मी, पी रेशो चुकून म्हणलो, तर पी बी रेशो हा 3पेक्षा कमी असेल तर ही एक कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायसाठी सॉलिड इन्व्हेस्टमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर जर 3पेक्षा जास्त कुठला पी बी रेशो असेल, 4 असेल, 5 असेल, तर ती थोडीशी ओव्हर व्हॅल्यू आहे कंपनी आणि थोडंसं तिथे महाग आहे. तो शेअरची किंमत जी आहे ती महाग आहे, आपण जास्त पैसे पे करतोय असं आपण इथे गृहीत धरतो. आता दुसरा अर्थ असा आहे की समजा इथे आपण जर कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला, आणि का आपण ही बुक व्हॅल्यू का काढली त्याचा थोडंसं सांगतो. जर कंपनी विकायला काढली किंवा कंपनी जर थोडीशी बँकरप्ट झाली किंवा कंपनी जर पूर्ण बंद पडणार आहे, तर तुम्हाला तिथे किती पैसे मिळणार याच्यावरनं पण आपल्याला पी बी रेशोवरनं कळतं की किती तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर इथे आपण काढलं की 70 करोड रुपये आत्ता बुक व्हॅल्यू इथे निघालेली आहे. जर सगळं ह्यांनी जर कंपनी विकायला काढली तर कंपनीकडे 70 करोड रुपये राहणार आहेत, आणि जर कंपनीकडे 70 करोड रुपये राहिले तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू किती मिळणार. म्हणजे बुक व्हॅल्यू पर शेअर जर तुम्ही पकडली आणि कंपनी जर बंद पडली, तर तुम्हाला आत्ता करंट व्हॅल्यू जी चालू आहे 350, त्याच्याऐवजी 200 रुपयेच शेअर तिथे तुम्हाला मिळणार. म्हणजे 200 रुपये पर शेअर प्रमाणेच तुम्हाला जी काय असेल ते व्हॅल्युएशन तिथे निघून येणार. म्हणजे 1.75 तुम्ही आत्ता जास्त देताय, पण जर कंपनी बंद पडली आणि जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला 200 रुपये पर शेअर प्रमाणेच तिथे जे असणार आहे ती तुमची व्हॅल्युएशन होणार आहे, ते तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. हा एक अर्थ आपण इथे काढता येतो. म्हणून ॲसेट्स जे आहेत त्याची पूर्ण व्यवस्थित कॅल्क्युलेशन करणं पी बी रेशोमध्ये खूप गरजेचं आहे. डिप्रिसिएशन ॲसेटची व्हॅल्युएशन करणं व्यवस्थित गरजेचं आहे, आणि त्याप्रमाणे आपण मग डिसाईड करू शकतो की किती बुक व्हॅल्यू आले, आणि त्या बुक व्हॅल्यूवरनं आपण प्राईस टू बुक रेशो हा व्यवस्थितपणे कॅल्क्युलेट करू शकतो. तर नॉर्मली 3च्या खाली जर बुक व्हॅल्यू असेल किंवा प्राईस टू बुक व्हॅल्यूचा रेशो असेल, पी बी रेशो असेल, तर ती एक चांगली इन्व्हेस्टमेंट किंवा स्टॉक अंडर व्हॅल्यू आहे असं आपण म्हणू शकतो. आणि 3पेक्षा जास्त जर असेल एखाद्या कंपनीचं प्राईस टू बुक रेशो, तर आपण तिथे म्हणू शकतो की ती कंपनी थोडीशी ओव्हर व्हॅल्यू आहे आणि थोडंसं अजून प्राईस कमी यायसाठी आपण वाट बघू शकतो, आणि त्यानंतर मग आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती यामध्ये करू शकतो. सो दॅट्स इट फॉर टुडे. आज आपण पी बी रेशो म्हणजे काय ते बघितलं. आय होप तुम्हाला कळालं असेल, व्हिडिओ पूर्णपणे समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता, आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.